नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे। या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना IIT, NIT, IIIT, GFTI तसेच महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, MBBS, BDS, BMS, BHMS चे ॲडमिशन प्रोसेस हे YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो। आता एप्रिल अटेम्प्ट JEE मेनचा झालेला आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी JEE मेन पेपर 1 सेशन 2 एक्झाम दिलेली आहे। आता JEE मेनचे 2 अटेम्प्ट झाल्यानंतर या बेस्ट ऑफ 2 मधून जे विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आहे, जे क्वालिफाय स्कोर आहे, ते विद्यार्थी IIT साठी पार्टिसिपेट करू शकतात। तर IIT मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तर सर्वात महत्त्वाची एक्झाम असते JEE ॲडव्हान्स। तर आज आपण JEE ॲडव्हान्स बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर JEE ॲडव्हान्स ही एक्झाम जी आहे त्यासाठी जवळपास 2.5 लाख विद्यार्थी पात्र केले जातात। या 2.5 लाख विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार टॉपचे स्टुडंट्स असतात, त्या प्रत्येकाचे कट ऑफ्स आलेले असतात। त्यामध्ये आपण पाहू शकतो की जवळपास 14 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे। त्यातील फक्तच 2.5 लाख जे टॉपचे 2.5 लाख विद्यार्थी आहेत तेच विद्यार्थी JEE ॲडव्हान्सचं रजिस्ट्रेशन करू शकतात। आणि JEE ॲडव्हान्सच्या माध्यमातून तुम्ही IIT असेल तसेच अदर जे इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे JEE ॲडव्हान्सच्या माध्यमातून ॲडमिशन प्रोसेस होते, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम पाहू की ॲडमिशन JEE ॲडव्हान्सचं जे शेड्यूल आहे ते पाहू। तर JEE ॲडव्हान्सचा जो JEE मेनचा जो निकाल आहे तो जवळपास 25 तारखेला डिस्प्ले होणार आहे। 25 तारखेला डिस्प्ले झाल्यानंतर जे बेस्ट ऑफ 2 आहेत म्हणजे पेपर सेशन 1 आणि सेशन 2 ज्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क आहेत त्या मार्कनुसार तुम्हाला रँक दिले जातील आणि जो तुमचा स्कोर असेल तो फायनल असेल आणि त्याच्यावरच तुमची JEE ॲडव्हान्सची एक्झाम घेतली जाईल। त्यानंतर 27 एप्रिल ते 7 मे जवळपास 12 दिवस JEE ॲडव्हान्सचं रजिस्ट्रेशन होणार आहे। यावर्षी JEE ॲडव्हान्स एक्झाम ही IIT मद्रास कंडक्ट करत आहे। तर यामध्ये आपण पाहू शकतो तर 27 एप्रिल ते 7 मे जवळपास 12 दिवस आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे। तर रजिस्ट्रेशन करताना जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरताना आपण बेसिक माहिती भरणार आहोत, जी आपल्याला JEE मेनचा जो आपला ऍप्लिकेशन नंबर आहे आणि तो पासवर्ड टाकल्यानंतर जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती येणार आहे आपली। त्यानंतर आपल्याला फक्त एक्झाम सेंटर द्यायचे आहेत। एक्झाम सेंटर नंतर आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहेत। फीस पेमेंट करून आपण फॉर्म सबमिट करू शकतो। आता फीस जे आपले डॉक्युमेंट्स आहेत तर डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला 10th सर्टिफिकेट लागेल ज्याच्यावर तुमची बर्थ डेट आहे। जर तुम्ही लास्ट इयर पास आउट असाल तर 12th सर्टिफिकेट लागेल। त्याचबरोबर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल जसे की EWS, OBC, NCL, SC, ST, PWD कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहेत आणि नसतील तर तुम्ही अंडरटेकिंग देऊ शकता। त्यानंतर आपण पाहू जे ऍडमिट कार्ड आहे ते आपल्याला 17 मे ते 26 मेच्या दरम्यान आपल्याला ऍडमिट कार्ड मिळणार आहे। यामध्ये तुम्ही तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। त्यानंतर जी एक्झामिनेशन आहे ती 26 मे ला एक्झामिनेशन आहे। यामध्ये 2 पेपर होतात। पेपर 1 हा तुमचा 9 ते 12 वाजेपर्यंत आहे आणि पेपर 2 हा 2:30 ते 5:30 या दरम्यान होणार आहे। त्यानंतर आन्सर की 2 जूनला आन्सर की येणार आहे आणि रिझल्ट हा 9 जूनला आहे। त्यानंतर जी जोसा काउन्सिलिंग आहे ते जोसा काउन्सिलिंग मध्ये जवळपास 120 इन्स्टिट्यूट्स आहेत ज्यामध्ये IITs, NITs, IIIT, GFTI या सर्व इन्स्टिट्यूटचं काउन्सिलिंग हे जोसा काउन्सिलिंगच्या माध्यमातून 10 जून पासून सुरू होत आहे। त्यामध्ये आपण पाहू शकतो तर टॉप जे 2.5 लाख विद्यार्थी आहेत तर त्यामध्ये आपण पाहू शकतो की रिझर्वेशन नुसार कुठले विद्यार्थी किती राहणार आहेत। त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहू ओपन कॅटेगरी। तर ओपन कॅटेगरीसाठी 40.5 40.5% रिझर्वेशन आहे, ज्यामध्ये जवळपास 1,01,250 विद्यार्थी पार्टिसिपेट करतील। त्यानंतर OBC NCL ला 27% आहे, ज्यामध्ये 67,500 स्टुडंट पार्टिसिपेट करतील। त्यानंतर SC साठी 15% आहे, ज्यामध्ये 37,500 स्टुडंट कॅन्डिडेट जे आहेत ते फॉर्म फिल करू शकतील। त्यानंतर EWS ला 10% आहे, ज्याच्यामध्ये 25,000 स्टुडंट आहेत ते फॉर्म रजिस्टर्ड करू शकतील। त्यानंतर ST साठी 7.5 म्हणजे जवळपास 18,750 इतके विद्यार्थी आपण JEE ॲडव्हान्सचा फॉर्म भरू शकतात। ते ह्याचे जे कट ऑफ्स आहे ते तुम्हाला JEE मेनचा जो निकाल येईल 25 तारखेला, तर 25 तारखेला निकाल आल्यानंतर तुम्हाला JEE ॲडव्हान्सचा जो क्वालिफाय स्कोर आहे तो सांगितला जाईल। तसेच युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जाईल। त्यानंतर एज लिमिट जे आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की JEE ॲडव्हान्ससाठी एज लिमिट आहे। ते एज लिमिट मध्ये आपण पाहू शकतो की तुमचा जो जन्म आहे ऑन अँड बिफोर 1 ऑक्टोबर 1999 आणि SC, ST, PWD कॅन्डिडेट साठी 5 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे। नंबर ऑफ अटेम्प्ट्स आपल्याला 2 आपण JEE ॲडव्हान्सचे 2 अटेम्प्ट देऊ शकतो।
त्यानंतर रिगार्डिंग ऑफ ऍग्रीगेट मार्क्स, त्या ऍग्रीगेट मार्क्स साठी आपण पाहू शकतो तर 75% आपल्याला ऍग्रीगेट मार्क्स पाहिजेत आणि SC ST PWD कॅन्डिडेट साठी हे आपल्याला 65% पाहिजे. त्यानंतर डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये 10th तुमचं 10th सर्टिफिकेट लागेल, ज्याच्यावर तुमची बर्थ डेट किंवा बर्थ प्रूफ लागेल. त्यात लास्ट इयर जर 12th झाला असेल तर 12th मार्कशीट लागेल, जे तुम्ही स्कॅन करून अपलोड करू शकता. आणि कॅटेगरीमध्ये असाल जसे की जनरल EWS असेल किंवा OBC NCL असेल तर 1 एप्रिल 2024 नंतरचे तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतील. त्यामध्ये नंतर फीज पाहू. फीज मध्ये फिमेल साठी 1600 रुपये आहे, SC ST PWD साठी 1600 रुपये आहे आणि अदर कॅन्डिडेट साठी 3200 रुपये इतकी फीज आहे. त्याचबरोबर आपण पाहू की जे आपला जो JR1 चा स्कोर आहे हा अजून कोणत्या इन्स्टिट्यूट साठी चालतो. त्यामध्ये आपले आहे ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर या ठिकाणी तुम्ही JR1 च्या माध्यमातून ऍडमिशन घेऊ शकता. त्यानंतर आयसर ब्रह्मपूर असेल किंवा भोपाळ, कोलकाता, मोहाली, पुणे, त्रिवेंद्रपुरम आणि तिरुपती या ठिकाणी तुम्ही JR1 च्या स्कोरवर ऍडमिशन घेऊ शकता. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्रिवेंद्रपुरम या ठिकाणी तुम्ही JR1 च्या माध्यमातून ऍडमिशन घेऊ शकता. राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी रायबरेली या ठिकाणी सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी विशाखापट्टणम या ठिकाणी तुम्ही JR1 च्या माध्यमातून ऍडमिशन घेऊ शकता. तर यामध्ये आपण पाहू शकतो की या इतक्या मोठे इन्स्टिट्यूट्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर जवळपास 23 IITs आहेत. तर 23 IITs मध्ये तुम्ही JR1 च्या माध्यमातून ऍडमिशन घेऊ शकता. त्यामध्ये IIT भिलाई आहे, भुवनेश्वर आहे, बॉम्बे, दिल्ली, त्यानंतर धनबाद आहे, त्यानंतर धारवाड आहे, IIT धारवाड, IIT गांधीनगर, गोवा, गुवाहाटी, हैदराबाद, इंदोर, जम्मू, जोधपूर, कानपूर, खरगपूर, मद्रास, मंदी, त्याचबरोबर पलक्कड, पटना, रुरकी, रूपर, तिरुपती आणि वाराणसी या ठिकाणी तुम्ही JR1 च्या माध्यमातून ऍडमिशन घेऊ शकता. धन्यवाद. चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना जोसा काउन्सिलिंग बद्दल माहिती हवी असेल तर जो खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही काउन्सिलिंगसाठी आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. भेटू पुढील भागात. थँक्यू.